सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा आज बजेट झालं आणि या बजेटमध्ये आयुक्तांनी जे आकडे प्रशासनाने सुचवले होते त्याच्यामध्ये स्थायी समिती सभापती त्यांनी प्रचंड असा मोठा बदल केला आणि त्या बदलामुळं आज सोलापूर शहरात आयुक्तांना जे काय उपाययोजना सुधारित काम करण्याचं आहे त्याच्यामध्ये मोठी अशी तफावत आहे। खास करून झोनला याआधी आयुक्तांनी सुचवलेला अंदाज असा होता, मानधनी कंत्राटी सेवकांवरचा खर्च जो आहे तो 1,10,00,000 रुपये आणि तिथं सभापतींनी आता 50 लाख रुपयाची तफावत चेंज करून फक्त कपात करून तिथं 60 लाख रुपये। मी आयुक्तांना आता समक्ष विचारलं की एवढी मोठी तफावत जर झाली, हे एका झोनचं उदाहरण देतोय, असे 8 झोन आहेत आणि त्याच्यामधली जी काही फक्त कामगारांच्या बाबतीतली एवढी 50-50 लाख रुपयाची तरतूद जर कम झाली तर तुम्ही सभागृहात काम करू शकणार आहेत का नगरसेवकांचं? तर आयुक्तांचं म्हणणं आहे की कुठेही काम होणार नाही। तरी सुद्धा आयुक्तांनी सुचवलेल्या या अशा आकड्यांमधला हा तुम्हाला सांगितलेला एक आकडा आहे। रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांनी 25 लाख रुपये सुचवले होते, सभापतींनी 15 लाख रुपयाची प्रत्येक झोनला कपात करून फक्त 10 लाख रुपये ठेवले। गटारी सुधारणामध्ये आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे त्याच्यापेक्षा 10-15 लाख रुपयाचा आकडा कमी। मग प्रत्येक झोनला जर एवढ्या मोठ्या रकमा कम झाल्या आणि त्या रकमा आयुक्तांनी सुचवलेल्या भांडवली कामातल्या ज्या रकमा आहेत, ती जी रक्कम आहे ती आहे 31 करोड रुपये आयुक्तांनी भांडवली सदस्यांसाठी सुचवले होते। महसुली भांडवलीतनं 31,74,04,000 रुपये हे आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे आणि आता स्थायी समितीने त्याच्यामध्ये वाढ करून 101,51,60,000 रुपये एवढी मोठी वाढ केली। म्हणजे एकीकडे सदस्यांची जिथं कामं असणार आहेत तिथली कामं काढलेली आहेत आणि इकडं भांडवलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढ केलेला आहे। म्हणजे माझं तर असं म्हणणं होतं की आयुक्तांनी दिलेले उत्पन्नाचे जे आकडे आहेत तेच फुगवलेले आकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्यांनी जर प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा जर झोनच्या कमी झाल्या, दुरुस्ती आणि देखभालच्या कमी झाल्या तर आपल्याला प्रचंड अडचणीला सामोरं नगरसेवकांना जावं लागेल, त्यांना कोणत्याही कामं करता येणार नाहीत अशी परिस्थिती येईल का काय? आणि आयुक्तांना जर जेव्हा बोललं की आयुक्त साहेब या बजेटशी आपण सहमत आहेत का, तर आयुक्त म्हणतात हा माझा अधिकार नाही, हे सभागृहाचा अधिकार आहे आणि सभागृहाने जो निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे। पण मी आता सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना विनंती करत होतो की तुम्ही बोला या विषयावर, हे खूप महत्वाचा विषय आहे। कारण लोकांची कामं जिथं ज्या झोनला आहेत तिथंच बरं पैसे नसतील तर प्रशासन काम कसं करू शकणार? म्हणजे एकीकडे आत्ताच्या बघा ना तुम्ही, मी आयुक्तांनी भांडवली कामातल्या रकमेमध्ये किती मोठी तफावत आहे, तर 69 कोटी रुपयाची तफावत आता त्यांच्यामध्ये। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला कोणताही कारभार आपल्याला करता येईल का नाही, आता हाच बजेट परत बोर्डामध्ये जाणार आहे। बोर्डामध्ये अजून तुम्हाला माहित आहे की ह्याच्यात आकडे फुगवलेच जातील, आकडे वास्तविक आकड्यांमध्ये खूप फरक आहे। 150 करोड रुपये असे आहेत की ते आपल्याला प्रॅक्टिकली मिळालेले नाहीयेत, तरी सुद्धा आयुक्तांनी कॅरी फॉरवर्ड करत दरवर्षी आपण घेतो तसंच घेत आलेले आहेत आणि आज येताना असंच वाटतं की आज ते येतील। अहो गेली कित्येक वर्ष झाले ते पैसे वसूल झालेले आहेत आणि तुम्ही त्याला आधारित धरून जर एवढे मोठे आकडे फुगून बजेट करणार असाल तर हे बजेट म्हणजे सोलापूरकरांची दिशाभूल होती का काय अशी परिस्थिती आहे। सोलापूर महानगरपालिकेतून येणाऱ्या काळात फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारी होतील का काय एवढीच परिस्थिती आहे, बाकी विकास कामाला पूर्ण मूतमाटी मिळणार आहे अशी परिस्थिती आहे। त्यांना मी सांगितलं की या ह्याच्याशी मी एकमत नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही बहुमताने करू। आम्ही म्हणत होतो आपण ह्याच्यामध्ये सूचना दुरुस्ती करून घ्या, काही गोष्टी आमचा ऐका, बदल करून घ्या, कारण ज्या गोष्टी लागतात खर्चाला त्या लागतातच। तिथं कोण असं समजायची गरज नाही की त्या झोन मध्ये रक्कम कुठेतरी चुकीच्या, मागच्या वर्षीचे आकडे घ्या ना, ते पैसे खर्ची पडलेले आहेत, ते पैसे खर्ची पडलेले असताना सुद्धा यावर्षी तुम्ही त्यांना पैशाला देणार नाही, रस्त्याला पैसे देणार नाही, कर्मचारी पुरवण्यासाठी जे काही मानधनावरील कर्मचारी आहेत त्यांना पैसे देणार नाही, काम कसं करणार आहे? नगरसेवक जाऊन महापालिकेत येत नाहीत, नगरसेवक जातात तर झोनला जातात काम करण्याकरता आणि झोनला यावर्षी पूर्ण भोपळा दिलेला आहे। ह्याच्यामुळे महापालिकेचं झोन मधून तर कोणतेही काम येणाऱ्या काळात होणार। ह्या सगळ्यातनं रकमा काढले आणि जिथं आयुक्तांनी भांडवली रक्कम कामाकरता महसुली भांडवलीसाठी 31 कोटी सुचवले होते तिथं त्यांनी प्रशासनाने वाढ करून 101 कोटी रुपये केले, 69 करोड रुपये ह्यांना कॅबिनेट म्हणा किंवा यांच्यासाठी या रकमा काढल्या गेलेल्या आहेत। पण तुम्ही वैयक्तिक तुम्हाला पाहिजे तिथं सुचवण्यापेक्षा झोनच्या तिथं ते पैसे असणं गरजेचं होतं, कारण तिथं झोन मध्ये सगळ्याच नगरसेवकांची कामं होतात, तिथं काय असं नाही आहे। पण आता हीच रक्कम प्रशासनाने कॅबिनेटने स्वतःकडे वळवण्याकरता अशा पद्धतीने इथून रक्कम काढलेली आहे।
या बजेटमध्ये आयुक्तांच्या आणि सभापती मोदयांनी जे बजेट सुचवलंय त्याच्यात फक्त 6 कोटीचाच फरक आहे, पण मोठ्या प्रमाणात झोनच्या पैशामध्ये अदलाबदल केली. तसं जर का अजून हातात आता आलंय त्याच्यामध्ये प्रत्येक हेडमध्ये चेंज केलं त्यांनी. मग मी उदाहरण द्याल ना तुम्हाला माग झोन क्रमांक 1 ला रस्ते दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपये 25 लाख रुपये आयुक्तांनी सुचवलेत आणि त्याला 10 लाख रुपये 15 लाख रुपये कपात आहे. आपलं वीज सुविधा व नूतनीकरण करण्याकरता आयुक्तांनी 10 लाख सुचवलेत आणि 5 लाख रुपये ठेवले. म्हणजे रकमा कुणाच्या काढल्या गेल्यात तर सगळ्या झोनच्या रकमा काढल्यात. मुरुम पसरवणे. मला सांगा, आपत्ती व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपत्ती व्यवस्थापन लय महत्वाचा विषय. त्याच्यासाठी झोनला 20 लाख रुपये दरवर्षी असतात. या वर्षी डायरेक्ट 15 लाख रुपयाची कपात केली आहे आणि तिथं 5 लाख रुपये. मला सांगा, झोन मध्ये सगळ्यात जास्त आपत्ती व्यवस्थापन असतंय. अचानक कुठली ना कुठली घटना घडत असते. तिथं घटना घडल्यानंतर काय करणार? त्यांच्याकडे पैसेच नसतील तर ते कुठल्या हेड मधून तिथं ते वेळ मारून नेणार आहे आणि मग त्यावेळेस त्यांना पूर्ण हेड ऑफिसकडे अवलंबून राहावं लागणार आहे. आणि हेड ऑफिस मध्ये सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामधनं पैसे कमी करण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही, ज्या आपल्या बोर आहेत, कुंभनलिका आहेत, जिथून आपल्याला तुम्हाला माहिती आहे उन्हाळा एवढा मोठ्या प्रमाणात आहे. कुंभनलिकेला पहिला 20 लाख रुपये झोनला असायचे, आता डायरेक्ट त्यामध्ये 12 लाख रुपये कपात करून 8 लाख रुपये दिले. म्हणजे कुठल्याच ह्याच्यामध्ये हे केलंय असं दिसत नाही. अजून एक महत्वाचा विषय तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की आपल्या बजेटमध्ये तरतूद आहे सामाजिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती कल्याणकारी योजना. ही जी योजना आहे, ही योजना आपल्या बजेटवर अवलंबून असलेली जी काही रक्कम आहे त्याच्या टक्केवारीमध्ये केली जाते. ती कुणाच्याही हातात नाही आहे. त्याच्यासाठी किती रक्कम द्यायची हे कुणाच्या हातात नाही आहे. ती रक्कम जी आहे ती मॅन्डेटरी आहे. हे आपल्या बजेट जे आहे त्याचा 5%, 3% जो काय अनुशेष आहे त्याप्रमाणे ती रक्कम आहे. ती रक्कम असताना 8 कोटी 10 लाख रुपये रक्कम आहे ती. त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट 5 कोटीची कपात केली आहे. म्हणजे जे काही आमचे दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, त्यांच्या रकमेतनं 5 कोटी रुपये कमी केले गेलेले. तिथे 3 कोटी 10 लाख रुपये ठेवलेत फक्त. म्हणजे डायरेक्ट 5 कोटी रुपये त्यातनं कमी करण्यात आलेले. महापालिकेची बजेटची तरतूद असते ही कंपल्सरी आहे, ही कुणालाही कमी करता येत नाही. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जाती कल्याणकारी योजना हे आपल्या उत्पन्नावर असते. सोलापूर महानगरपालिकेचं जे काही बजेट आहे त्याच्या टक्केवारीवर ते पैसे येतात. आयुक्तांनी सुचवलेला जो आकडा आहे तो आकडा असा आहे तर 8 कोटी 10 लाख रुपये आयुक्तांनी सुचवले आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल 5 कोटी रुपये काढले. अहो, तुम्ही पैसे कुणाचे काढताय? जे सर्वसामान्य घटक आहे समाजातला त्यांचे पैसे काढून घेतात पदाधिकारी. आपल्याला ते आज नाही खर्ची केले, पुढच्या वर्षी पण नाही केले तर ते करावेच लागतात, म्हणून त्यांनी ठेवलेत ते पैसे. आयुक्तांनी जे 8 कोटी 10 लाख रुपये ठेवलेत ते आयुक्तांना ठेवणं बंधनकारकच आहे. जरी ते गेल्या वर्षी खर्च झाले नसतील, हे पण पुढच्या वर्षी पण नाही खर्च झाले तर पुढच्या वर्षीचं बजेट आणि हे 8 कोटी असं कॅरीऑन पुढे होतात. ते पैसेच नाही बदलता येत कुणाला. तशाच पद्धतीने पण ह्यांना अधिकार नसताना आता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं बदल केला. 5 कोटी रुपये तिथनं काढलेत. म्हणजे तुम्हाला इथं भांडवली कामात 100 कोटी रुपये गोळा करायचे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने रकमा काढणार असाल तर चुकीचं आहे. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.